अभयारण्य सुद्धा दाखवणार आहे. कारण अभयारण्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलंच होतं की काही किलोमध्ये किती बसेल. पर्यटक लोक जास्त करून इथे येतात. भरपूर मोठा मासा इथे सुद्धा बरेचसे मासेमार लोक येतात आणि या इथून मासे पकडतात. तर ही आहे गोदावरी नदी. तर आता आम्ही निघालेलो आहे पुन्हा घरी जायला. मी आणि ईशा चाललेलो आहे बाईकवरती. तर बाईकला एक बॅग बांधलेली आहे आणि माझ्याकडे एक बॅग आहे, ईशाकडे एक बॅग आहे आणि सविता आणि अन्नू येईल थोड्या वेळाने. कारण तिचा भाऊ गेलेला आहे मार्केटमध्ये. तर थोड्या वेळाने तो जेव्हा घरी येईल तर तेव्हा तो त्याच्या फोर व्हीलरमध्ये तिला सोडून देणार आहे. तर आता आम्ही दोघंजण, मी आणि ईशा निघालेलो आहे आणि जाताना थोडी शॉपिंग पण करायची आहे. तर ते पण तुम्हाला बघायलाच मिळेल. तर ही आहे गोदावरी नदी. आम्हाला फिश घ्यायचे आहे तर आम्ही आता इथून फिश घेणार आहे. कुठले फिश नाव काय? चिलपी कोणची आहे? चिलपी कोणती आहे? काय भाव आहे ताई? उतरू का? भाव काय आहे ना बस ताई, किलोमध्ये किती बसेल? 7 करून देणार. तर आता आम्ही घेतोय तिथे फिश. घरी घेऊन जायचे आहेत आम्हाला. या इथे डायरेक्टली नदीतूनच मासे काढले जातात आणि या इथे विक्री केली जाते त्याची. कायम इथे फ्रेश असा माल मिळतो. त्यामुळे आज आम्ही ठरवून मुद्दाम इथे आलेलो आहे मासे घेण्यासाठी. हे दादा मस्तपैकी फिश असे स्वच्छ करून देत आहेत. ॲक्च्युली खूप फेमस प्लेस आहे. बरेचसे लोक येतात ना हो या इथून मासे विकत घ्यायला, बाहेरचे पण. पर्यटक लोक जास्त करून या इथे येतात आणि स्पेशली मासे खाण्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर या इथे प्रत्येकाने नक्की यायला पाहिजे. एकदम फ्रेश असे मासे इथे मिळतात. प्रकारची व्हरायटी इथे अवेलेबल आहे. हा कुठला मासा आहे? हा हलवा. हा चिलापी आणि तो आला गावठी वाम. ओके. हा मोठावाला कटला. भरपूर असे इथं व्हरायटीज उपलब्ध आहे आणि एकदम फ्रेश मासे इथे कधी पण भेटतात. एकदम फ्रेश मासे इथे भेटतात. एवढा मोठा भरपूर मोठा मासा. हे आहे नांदूर मधमेश्वरचं धरण आणि या इथं पाण्याचा साठा केला जातो आणि हे आहे माझ्या मते हे डॅम असावं. आणि या इथे बरेचसे टुरिस्ट लोक कायम येत असतात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. आणि बाजूला मस्तपैकी अशी वनराई आहे. ते कशाचे झाड आहे? निलगिरीची झाड आहे. तिथे एकदम गेल्यावरती शांत असं मस्त वाटतं. आणि इथे सुद्धा बरेचसे मासेमार लोक येतात आणि या इथून मासे पकडतात. इथे पण येतात. हां, इथून मासे काढतात ना. एकदम मस्त ठिकाण आहे. आता नेक्स्ट टाईम ज्यावेळेस आम्ही या इथं येऊ तर नक्की त्या बाजूला पण तुम्हाला तिकडे एक्झॅक्टली काय आहे, कसं पाणी आहे ते सगळं तुम्हाला दाखवू. आम्ही जेव्हा कधी नेक्स्ट टाईम येऊ तर डेफिनेटली तिकडचं शूट करून तुम्हाला दाखवू आम्ही. आणि अभयारण्य सुद्धा दाखवणार आहे. कारण अभयारण्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलंच होतं की संपूर्ण जगातले पक्षी ट्रॅव्हल करत असतात आणि ते या इथे सुद्धा येतात. माझ्या मते एक्झॅक्टली सीझन कुठला येतो मला माहीत नाही, पण मे बी उन्हाळ्यातच येत असतात. तर त्यावेळेस आम्ही येऊ. कारण ईशाचं असं पण वेकेशन असतं आणि मामाच्या घरी ती येत असते दरवर्षी. तर या वेकेशनला तुम्हाला आम्ही कमिटमेंट करतो की अभयारण्यसुद्धा तुम्हाला नक्की आपल्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे.
आता घरी जायचं आहे आम्हाला पुढं सिन्नरला. सिन्नरला ना, सिन्नर तुम्ही असं इथून टर्न मारणार आहे ना, हां तसं तिकडून पुढं 2 किलोमीटर पुढे. ओके. ती जी कमानी केलेली आहे तेच का एंट्री गेट त्यांचं? हां, तिकडे एक हॉटेल पण आहे. काय नावाने? आणि निसर्ग काहीतरी नाव आहे. अच्छा काय नाही, फक्त शाळेपासून आहे ना 2 हां. किलोमीटर पुढे जायचं. ओके. आले तर भाऊ जाऊन मग. तसं कायमच येतो. हिच्या मामाचं गाव आहे नांदूर मधमेश्वर. तेव्हा काय जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 पीस 7 मासे याच्यामध्ये आलेले आहे 2 किलो. सकाळ विषय झाला. नाही ना पण लय ह्या इकडे सगळे असे तुम्ही जर बघाल तर सगळे माशांचे स्टॉल आहे. बाजूला इथे हॉटेलसुद्धा आहे जिथे नॉनव्हेज वगैरे मिळतं. भरपूर प्रवासी लोक इथे येत असतात एन्जॉय करण्यासाठी. माझ्या मते तिकडे कॉर्नरला सुद्धा ते जे आहे ते सुद्धा हॉटेलच आहे. तसं मी तर कायम येतच असतो या इथे. या बाजूला आहे नांदूर मधमेश्वर आणि हा रस्ता जातो सिन्नरकडे. डबल पिशवी करून द्या. हां. तुमचा जन्म तिथला आहे? हां, इथलंच. मग सासऱ्यांना ओळखत असाल तुम्ही नांदूर मधमेश्वरचे अशोक गोसावी अशोक गोसावी. गुडदानीवाले. हां? गुडदानीवाले हां, ओळखीतो आता ना. वारले 3 महिने झाले. नांदूरचे तर होते ना ते. हो ते सासरे माझे. सासरे का तुमचे? भाऊ ते इड आहे ना, म्हणजे आम्ही लहानपणापासून ओळखीतो त्यांना. हां या बा दोन्ही साईड ना असे टोकर राहायचे. बरोबर सायकल. बरोबर. गुडदाणीचा धंदा. हो द्राक्षाचे मणी पण विकायचे, हा पेरो वगैरे पण पेरू विकायचे. विकायचे. त्यांची हाईट अशी एकदम उंच उंच पातळ. बारीक एकदम. तुमचे सासरे का? हो नाही, त्यांची स्वभाव लहानी चांगला. मुलगी दिली मला. हो का? हो, ते एकदम खास धंदेवाले, हां. एकदम जुने. ते आजारी होते वर्षापासून. हां. आता वारले 3 महिन्यापूर्वी. हां, मग आता ते महिन्याचाच कार्यक्रम होता ना त्यासाठी आम्ही आलो होतो. हां. चला येऊ का? हो. तर आता फिश घेऊन झाले आणि आता आम्ही पुढे प्रवासाला निघालो घरी जायला. तर फायनली आम्ही घरी पोहोचलो. घरी करणार आहे फिश, पण मला फिश आवडत नाही, तर त्यामुळे आता आम्ही चाललो दुकानात परत आणि आता अंडे आणतो. घरी आल्याच्या नंतर आम्हाला संध्याकाळी असं सरप्राईज मिळालं की या इथे आजीनी काहीतरी स्पेशल असं लटकून ठेवलेलं आहे आणि ते म्हणजे यामध्ये आहे श्रीखंड जे बनणार आहे सध्या. ॲक्च्युली दिवाळीमुळे काय झालं की घरातले मेंबर्स आपले गेलेले होते बाहेर. खरं तर दिवाळीमुळे आमच्या घरातले मेंबर बाहेर गावी गेलेले होते. आम्ही पण घरी अवेलेबल नव्हतो, तर त्यामुळे बरंचसं दूध तसंच शिल्लक राहिलं होतं. तर त्याचा सदुपयोग करायचा तर मम्मीने या इथे त्याचं सध्या त्याला श्रीखंड करण्यासाठी आता इथे लावलेलं आहे. यातून तुम्ही बघू शकता की पाणी थोडं थोडं असं गळत आहे आणि मे बी उद्यापर्यंत हे पूर्णपणे तयार होईल. म्हणजे आम्हाला उद्या श्रीखंडाचा नक्कीच आस्वाद घेता येणार आहे. थोड्याच वेळापूर्वी सविताला तिच्या भावाने सोडून दिलेलं आहे घरी आणि आता इथे अनु मस्तपैकी एन्जॉय करतो आहे पुन्हा बॅक टू द होम. आणि तोच उत्साह त्याच्यात अजूनसुद्धा आहे आणि आता तो हळूहळू आता पुढे रांगण्याचा प्रयत्न करतो आहे. इतकं त्याला फारसं अजून जमत नाही आहे, पण चालू आहे त्याचा प्रयत्न.
मे बी एवढ्या महिन्याभरापर्यंत शक्यता आहे की तो हळूहळू का होईना गुडघ्यावर रांगण्याची सुरुवात करणारच आहे असं मला तरी वाटतंय. बघूयात आता. आणि त्याचं एक कसं आहे की त्याला जर पुढे सरकता नाही आलं तर तो चिडायला सुरुवात करतो आणि रडतो मग. तर आहे असं अनुचं पण स्टेप बाय स्टेप ग्रोथ तो करणारच आहे त्याची. अनु हे अनु पुढे सरकून दाखव. नाही सरक बरं पुढे, बघू बरं तू कसा पुढे चालतो. अनु त्याला काही घेणं देणं नाही आहे. ए अनु पुढे सरक बाबड्या, सरकून दाखव पुढे. अनु थकून गेला. अनु आता ईशा करत आहे तिचा होमवर्क दिवाळी वेकेशनचा. मामाकडे पण जाताना तिने तिचे होमवर्क सगळे बुक्स तिचे होमवर्क करण्यासाठी सोबत घेतलेले होते. पण पाहिजे तेवढं नाही झालं ना ग ईशा तुझा होमवर्क. कुठले तिकडे नांदूरला पूर्ण केले होते तू? हिंदीचं आता कुठले बाकी आहे? मराठीचं. अच्छा, तर आता असं एकंदरीत आहे. ईशा तिचा होमवर्क पूर्ण करते आणि मध्येच डिस्ट्रॅक्ट होतं तिला, कारण मी कामात असतो, सविता पण कामात असते, तर तिला मध्येच अनुला घ्यावं लागतं आणि होमवर्क तिचा साईडला ठेवून द्यावा लागतो. पण ऑलमोस्ट कवर झालेलं आहे तिचं होमवर्क आता, कारण वेकेशनसुद्धा संपत आलेली आहे आणि उद्यापासून त्याची स्कूल स्टार्ट होते. तर त्यामुळे होमवर्कसुद्धा पूर्ण असणं गरजेचं आहे. तर आता मी सांभाळतो अनुला आणि ईशा करून घेईल तिचा उरलेला होमवर्क.